तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे। मनोज जरांगे यांची मागणी बेकायदेशीर असून मुंबईतील नोकरदार वर्गाला त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे। राजकीय पुनर्वसनासाठी जरांगेंचे हे षडयंत्र असल्याची टीका देखील लक्ष्मण हाके यांनी केली। मुंबईमधलं जरांगेंचं आंदोलन हे मुंबईमधल्या चाकरमानी लोकांना, नोकरदार लोकांना आणि बहुसंख्येनं महाराष्ट्रातनं मुंबईकडे येणाऱ्या सर्व लोकांच्या एकूण जीवनक्रमावरती परिणाम करू शकतो। सन्माननीय न्यायालयानं त्या संदर्भात तसा निर्णयही दिला, पण पोलीस प्रशासनानं काही अटीवरती शर्तीवरती जे त्यांना परवानगी दिलेली आहे ती त्यांनी पाळावी, अन्यथा अशा बेकायदा मागण्या करायच्या आणि रस्त्यावर उतरून मुंबईमध्ये अराजक निर्माण करण्याचा उद्देशानं जरांगे तिकडे येत आहेत। मुद्दाम गणेश उत्सवात येण्याचं हे त्यांचं षडयंत्र आहे आणि कुणाचं तरी राजकीय पुनर्वसन करायचं, कुणाच्या तरी राजकीय अजेंड्यावर काम करायचं, हा सगळा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून मनोज जरांगे मुंबईला येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।